मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। मराठा ओबीसी वादामुळे भुजबळांना मंत्रिपद मिळालं नसल्याची चर्चाही रंगू लागली आहे। तर भुजबळ अजित पवारांना सोडून कुठेही जाणार नाहीत, दुसरीकडे कुठे गेल्यास ते जेलमध्ये जातील असं थेट वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। तसंच मंत्रिपद गेल्यामुळे ओबीसींवरती अन्याय झाल्याचं म्हणतात, अशी सुद्धा टीका मनोज जरांगेंनी केली आहे। जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। काय प्रतिक्रिया आहे भुजबळांच्या वक्तव्यावर? मी काय म्हणलो का देऊ नको त्याला? ते बरळत राहतं हमेशा। नेता आहे म्हणतं ते मनानेच आरबळतं। मी ओबीसीचा नेता आहे आणि ओबीसीला नाराज झाला। काय नाराज झाला? कोणी ओबीसी नाराज नाही झाला? काय नाही, तू जाय जिकडे जाय तिकडे, तुला काय नाराज झाले? कवर खातो बरं ओबीसी जेव्हा, कवर खातो गोरगरीब ओबीसीच्या जेव्हा। किती दिवस तू राजकारणी माणूस, तुला नाही काही दिलं की ओबीसीला नाही दिलं, आणि तुला दिलं की मग दिलं। काय पद्धत आहे? काय बोलतो? वय काय आहे आपलं? किती ज्येष्ठ देतात आपण? सगळ्या जाती धर्माला धरून राहायला पाहिजे, जातीवाद नाही करायला पाहिजे। मंत्री झाला की एका जातीचं कामं करतो, असं नाही पाहिजे। आणि गोरगरीब ओबीसीला तर काय दिलं तो कोणच्या? आणि झाले ते ओबीसी नाहीत का? तो असला तरच ओबीसी, झालेले नाहीत का ओबीसी? ते काय चावत देत काय? मग सगळं तुलाच वरबडायला पाहिजे, हे चांगलं नाही। हे जे त्याला काय म्हणतात लय, आता त्याला जुना शब्द जाऊन नाही म्हणत मी, कारण ते काय त्याला ती तसली घाण सवय। असं आहे की ओबीसींच्या नेत्यावर अन्याय झाला अशी त्यांची भूमिका। ओबीसीचं काय संबंध अन्याय व्हायचं? तो यावर तुला नाही मिळालं की बोंब बोलतो। बाकीचे ओबीसीचे नेते नाहीत काय? ते आहेत ना। तुला नाही मिळालं की लगेच ओबीसीवर अन्याय, मिळालं झालं कवर खातो गोरगरीब ओबीसी। ओबीसीला काय दिलं तो? काय दिलं ओबीसीला? सगळं हडपून बसला तूच, काय नाही, कोणी नाराज नाही, काही नाही, झोप गपचिप घरी। मग हे पक्ष फोडे असे तुम्हाला ज्यांच्याविषयी वाटतं ते छगन भुजबळ राष्ट्रवादी सोबत राहतील का नाही अशी चर्चा आहे, तर तुमचं काय मत? शिवसेना मोडीली त्याने, राष्ट्रवादी पवारची मोडीली, दुसऱ्या पवारची राष्ट्रवादी मोडीनार, ते भाजप मोडीनार। अजित पवारचे राष्ट्रवादीत राहणार? अरे ते मोडीनार, सगळे मोडीनार। अजित पवारची पण सगळे म्हणतो मी तुम्हाला, भाजप सहित सगळे मोडीनार। माझा प्रश्न अजित पवारांची राष्ट्रवादी। अहो ती मी काय म्हणतोय तुम्हाला, ती राष्ट्रवादी, शिवसेना, ही राष्ट्रवादी, भाजप, हे सगळं मोडीत चालणार। ते राहतील का पक्षात? त्याला काय म्हणतात, राहता ना, राहीन कुठं जाईन, काय करीन, जाऊन देते मध्ये टाकून, मग ते जा म्हणते तिकडे जा बेसन भाकर खायला मध्ये टाकणार आहे त्याला। लय अडवून केलं की ओबीसी करतंय ते, ओबीसी सरकारच्या अंगावर घालणार। आता देवेंद्र फडणवीस साहेबाच्या अंगावर ते ओबीसी घालणार। छगन भुजबळ 100% ओबीसी अन्याय झाला म्हणून घालणार। मग फडणवीस साहेब त्याला मध्ये फेकून देणार। बस खडी फोडीत तिकडं, खाय बेसन कांदे न्या जगोनी भरून, आणि बस वरबडीत तिकडं। काय अन्याय नाही, ओबीसी अजिबात नाराज नाही। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।